आमचे ज्येष्ठ बंधू निवृत्त कांबळे, व्यासपीठावर केदारजी साळुंके साहेब, देगलूर नगरचे माजी नगराध्यक्ष मौलाजी शिरसेवारजी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अंकुर देसाई देगावकर, शहराध्यक्ष आसिफ पटेल, व्यासपीठावर सर्व व्यासपीठ उपस्थित राष्ट्रवादी कार्याध्यक्ष आता नगरपालिकेचे गटनेते अरुणाजी निलमवार, माधवजी फुलारे, बिस्मिल्लाभाई कुरेशी, सुनील सिन्हा, तारानाथ पाटील, नागेंद्र पाटील, शेखाजी मित्र, विष्णू पाटील, विश्वनाथ पवार, शंकरा नावलवार, सर्व उपस्थित पदाधिकारी आणि मित्रांनो, आपण सर्वांना माहित आहे येत्या 20 तारखेला देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे विधानसभेची निवडणूक आणि आघाडी निर्णयामुळे लागलेली लोकसभेची निवडणूक या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना उभाटा गटानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमच्या नेत्याकडे अनेक दिवस पाठपुरावा करून ही जागा आम्हाला सुद्धा घ्यायसाठी प्रयत्न केला, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फरक न पडावा आणि चिन्ह न बदलावं यासाठी आपल्या नांदेड लोकसभेच्या 6 विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षानं आग्रह धरून ही जागा सोडून घेतली आणि आम्हाला पक्षाने सांगितलं की लोकसभा विधानसभा एकत्र होत असल्यानं आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि ही जागा होती पण काँग्रेस पक्षाची कैलासवासी रावसाहेबांचा निर्णयानंतर झाल्या प्रकरणामध्ये आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे घटक म्हणून जिथे शांतापणे निवडून दिलं. त्यानंतर आपण सर्वांना माहिती आहे पुढे घडल्या सर्व घटना, परंतु आज आपण सर्वांना इथं बरंच उद्देश एवढाच होता की काल दिवस चांगला असल्या कारणानं पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं मुरदादांनी नॉमिनेशन भरलेलं होतं. आज आम्हाला रॅली काढायची होती, परंतु अनेक रॅल्या असल्या कारणाने आम्हाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आम्ही 1-2 दिवसांमध्ये आम्हाला जाहीर सभा ठेवायची आहे. त्यामुळे आम्ही तेवढं प्रशासनाचं म्हणणं ऐकून घेतलं. असे काही लोक चर्चा करायला हे काँग्रेस पक्षाने रॅली न करता नॉमिनेशन केले, तसं काही नाही. आम्ही सर्वांनी एकत्रपणे रॅली काढून ठरवलं होतं, तसं सकाळी आज पण तयार करून दिलं होतं, परंतु प्रशासनाने त्यांची अडचण सांगितली. एकच रूट असल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल, दर्गा, बसवेश्वर चौक, बुद्धविहार, अण्णाभाऊ पुतळा, डॉक्टर पुतळा हे आपलं एकच रूट आहे आणि सर्व पक्षाची रॅली त्या मार्गाने होते आणि सर्वांनी पोलीस परवानगी काढल्या होत्या. त्यामुळे आम्ही परवानगी न मिळाल्यामुळं आजचा कार्यक्रम तेवढा रद्द केला. परंतु 31 तारखेला आमची मोठी सभा इथं आमचे नेते मंडळी येणार आहे महाविकास आघाडीचे. या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की आजपर्यंत देगलूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर देगलूर तालुक्याची नाड असलेला एक उमेदवार आपल्याला भेटला नव्हता. पहिल्या निवडणुकीमध्ये तालुक्यात असले तरी मुंबईला वास्तव असलेले कैलासवासी रावसाहेब निवडून आले, नंतर मुखेडचे रहिवासी असलेले साहेब निवडून आले, परत अंतासाहेब निवडून आले. पण अनेक कार्यकर्त्यांची इच्छा असताना सुद्धा कोणत्याही पक्षश्रेष्ठींना आर्थिक निकष लावून उमेदवार प्रत्येक कार्यकर्ता नाकारले. परंतु सुदैवाने यावेळेस आपल्या भागातील, आपल्या गावात राहणारे, शहरात राहणारे आणि आपल्या तालुक्यात कधी न तोडलेले सामान्य घरातील शेतकरी कुटुंबातील निवडणूक कामण्यासारखे आपल्याला उमेदवार लाभलेला आहे. आज आपल्या देगलूर तालुक्यातील सर्व जनतेला एक संधी आली की आपल्या तालुक्यातील उमेदवार आपण निवडून द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भागाच्या सर्व प्रश्नांना माहीत राहावेत. मागे आपण निवडून दिलेले दोन्ही आमदारांचं काम पाहिलं. आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाची बेईमानी करायचं, इतर कुठं मतदान करायचं, अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. टीव्हीवर बातम्या पाहिल्यात आपण, पत्रकार बोलत असताना पळून जाणं काय, म्हणजे आपण जे गोष्टी आपल्याला वाटत होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं. पत्रकारांनी पाहिलं, सर्वसामान्य जनतेनं पाहिलं, लोकप्रतिनिधींनी पाहिलं. विशेष म्हणून जे काय आपल्याकडे अधिकारी कामाला येतात त्या अधिकाऱ्यांना प्रत्येक वेळेस मी अनेकदा जवळून पाहिले की आर्थिक त्यांची लोभाडो करून अधिकारी आणायचा. त्यानंतर सर्वसामान्य लोकांची कामं करण्यासाठी आपल्याला त्या अडचणी सामोरं जावं लागते. हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर अधिकारी आणताना आर्थिक व्यवहार करून आणत असतील
तरी आपल्या सर्व लोकांसाठी काही चांगलं नाही. शहराच्या किंवा ग्रामीण भागाच्या आपले काम करत असताना ते अधिकारी मुजरपणे वागतात की आम्ही काहीतरी देऊन आलो, फुकट आलं नाही तर या सर्व गोष्टी आळा टाकण्यासाठी आपल्या भागातील आपल्या प्रश्नाची जाण असलेला आणि सामान्य कुटुंबातील एक उमेदवार आपल्याला सापडलेला आहे. जिल्हा परिषद माध्यमातून त्यांनी 5 वर्ष जिल्हा परिषद माध्यमातून सेवा केली आपल्या भागाची. आज आपल्याला तालुक्याचं पूर्ण नेतृत्व आणि विरोधी नेतृत्व करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व महाराष्ट्राचे घटक म्हणून अतिशय सक्षमपणे ताकदीनं निर्दयाच्या मागे राहतो. आपल्या सर्वांना आता महेश काय देणार देतात तर असं महाविकास उमेदवारी मिळण्यासाठी बराच उशीर झाला, उमेदवार ठरला बराच उशीर झाला, त्यामुळे भरपूर असा वेळ मिळाला नाही. परंतु आता 2-3 दिवसामध्ये 4 तारखेच्या व्हिडिओनंतर आम्ही सर्वजण एकत्रपणे एकसंघपणे संपूर्ण तालुका आणि मतदारसंघ फिरून आमच्या पक्षाची बाजू, आमच्या पक्षाचा जाहीरनामा, आमच्या विचाराची देवाणघेवाण आणि आपल्या भागातील प्रश्नाची जाण असलेल्या उमेदवाराकडून आपल्या लोकांना सर्वांना आग्रह करायचा आम्हाला की आमच्या उमेदवारात निवडून का द्यायचं आहे. आपण दोन्ही आमदार मागे पाहिजे होता आता उमेदवार असलेले, त्यामुळे त्यापेक्षा काही वेगळं करून आपल्या भागाचा चांगल्या प्रकारे विकास साधावा या भावनेतून आम्ही सर्वांनी निवडण्याच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. आणि महाविकासाचे घटक म्हणून सर्व ताकदीनं आम्ही सर्वजण सोबत राहणार आहोत. आपल्या सर्व पत्र विनंती आहे की आपल्या सहकार्याशिवाय सगळे शक्य होणार नाही. तरी आपण सर्वांनी या 20-22 दिवसामध्ये आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची बातमी आणि आमचे जे काही विचार आहेत ते जनतेवर पोहोचवण्यासाठी मदत करावी. सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, युट्यूब असेल, या सर्व बाबतीमध्ये आपल्या सर्वांचं महत्वाचं सहकार्य लाभावं, आपल्या सर्वांचं सहकार्य लाभावं ही अपेक्षेने मी तुम्हाला इथे बोलावलेलं आहोत. आपण सर्व इथे उपस्थित झाला आहोत. आमच्या थोड्याशा वेळात बोलायला बैठकीला त्याबद्दल आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास.